पुरणाच्या पोळीसाठी हरभऱ्याची डाळ मी अर्ध्या तासाकरता 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून त्याची भिजत टाकली होती। आता ही शिजवताना असं कुकरच्या 3 शिट्या झाल्या की बंद करायचं। असं एवढी उकळून घ्यायची। हे जे वरचं पाणी आहे ह्याचीच आमटी, कटाची आमटी तयार होते। कटाच्या आमटीसाठी लागणारा मसाला धने, जिरे, स्टारफूल, दालचिनी, लवंग, मिरे, तमालपत्र, वेलदोडे आणि लसूण, कोथिंबीर आणि जिऱ्याचे परत पेस्ट करून घ्यायची फोडणीसाठी। हा सगळा खडा मसाला मी गरम करून घेतलाय। हे लसूण आणि ही कोथिंबीर, हे खोबरं, थोडंसं आलं किसून त्यात घालायचं। हे सगळं वाटून मिक्सरला बारीक करून घ्यायचं। असं शिजलेल्या डाळीवरचं कटाच्या आमटीसाठीचं पाणी, कटाच्या आमटीसाठी मोहरी, जिरे, वाटण, वाटण करताना कोथिंबीर, जिरे, लसूण एवढे सगळे घालून ते वाटण करायचं असते कटाच्या आमटीसाठी। तिखट चांगला कट यासाठी हे तेलातच चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे कटाच्या आमटीला कट येते। असं मग अशी काढून घेतलेलं कट सगळं घालायचं। हळद आणि हिंग घालायचं, हे मिश्रण चांगलं 5 मिनिटासाठी खळखळून उकळू द्यायचं। सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मग ते मंद आचेवर 5 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आणि बंद करायचं। अशी ही कटाची आमटी तयार झाली आहे। ही पुरणपोळी, ही भजी, ही सांडगे पापड, ही बटाट्याची सुकी भाजी मसाला लावून केलेला आहे आणि हे तूप आणि भात आणि हे कटाची आमटी, असं हे पुरणपोळीचं ताट तयार आहे।